हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीला येणारे अत्यंत महत्त्वाचे जीकेचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि हे प्रश्न दरवर्षी कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये आलेलेच आहेत। आपण पेपरमध्ये आलेल्या प्रश्नाच्या बाहेरचा एकही प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेला नाही। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते पथक नक्षलवाद विरोधी अभियान पथक नाही? पर्याय क्रमांक 1 C60, पर्याय क्रमांक 2 ग्रेहाउंड्स, पर्याय क्रमांक 3 कोब्रा आणि पर्याय क्रमांक 4 फोर्स 1। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोब्रा। कोब्रा हे जवान CRPFचं एक अंग आहे आणि ते एखाद्या विशेष मोहिमेसाठी बनवलेले असतात। प्रश्न दुसरा, कोणता विभाग गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येत नाही? मित्रांनो, हा प्रश्न सातारा पोलीस भरती 2018ला विचारलेला आहे। पर्याय क्रमांक 1 गृहरक्षक, पर्याय क्रमांक 2 परिवहन, पर्याय क्रमांक 3 कामगार सुरक्षा आणि पर्याय क्रमांक 4 तुरुंग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परिवहन। परिवहन हा विभाग गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येत नाही। प्रश्न तिसरा, भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न 2016 मध्ये पुणे SRPF 2 ग्रुप नंबर आणि पुणे पोलीस भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 1 1843, पर्याय क्रमांक 2 1857, पर्याय क्रमांक 3 1842 आणि पर्याय क्रमांक 4 1850। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1843। प्रश्न, पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यास उमेदवार किमान डॅश 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 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे? पर्याय क्रमांक 1 4थी, पर्याय क्रमांक 2 7वी, पर्याय क्रमांक 3 10वी आणि पर्याय क्रमांक 4 12वी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10वी। पोलीस पाटील म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 चेतक, पर्याय क्रमांक 2 पृथ्वी, पर्याय क्रमांक 3 तेजस आणि पर्याय क्रमांक 4 ब्राह्मोस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेजस। पुढील प्रश्न, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा हा अधिनियम त्या काळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्याला डॅश 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 असतो? पर्याय क्रमांक 1 न्यूनकारी, पर्याय क्रमांक 2 आधार, पर्याय क्रमांक 3 सूट मिळणार आणि पर्याय क्रमांक 4 न्याय नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आधार। पुढील प्रश्न, कोका हा कशाशी संबंधित कायदा आहे? पर्याय क्रमांक 1 समलिंग, पर्याय क्रमांक 2 धान्य पुरवठा, पर्याय क्रमांक 3 संघटित गुन्हेगारी आणि पर्याय क्रमांक 4 क्रूर हत्या। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संघटित गुन्हेगारी। पुढील प्रश्न, 1988 कायदा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 पैसे घेणे, पर्याय क्रमांक 2 मौल्यवान वस्तू घेणे, पर्याय क्रमांक 3 सदर कायद्यात ही व्याख्या नाही आणि पर्याय क्रमांक 4 1 व 2। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सदर कायद्यात ही व्याख्या नाही। पुढील प्रश्न, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? पर्याय क्रमांक 1 2005, पर्याय क्रमांक 2 2006, पर्याय क्रमांक 3 2004 आणि पर्याय क्रमांक 4 2008। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2005। मित्रांनो, जर तुम्हाला कुठे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा सेपरेट वाचायला भेटला तर नक्कीच वाचून घ्या।
कारण आजकाल या विषयावर प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारले जात आहेत आणि आपल्या हातातून मार्क जाता कामा नयेत. प्रश्न पुढील. माहिती अधिकाराअंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारू शकतात? हा सुद्धा प्रश्न पुणे शहरला आलेला आहे 2016 मध्ये. पर्याय क्रमांक 1, ज्यामुळे पोलिसांच्या तपास कामात अडथळा होणार नाही. पर्याय क्रमांक 2, जी उघड केल्याने कोणाही व्यक्तीच्या जीवितास धोका होणार नाही. पर्याय क्रमांक 3, दस्तऐवजांचे प्रतिरूप. आणि पर्याय क्रमांक 4, न्यायालयाने बंदी घातलेली माहिती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्यायालयाने बंदी घातलेली माहिती. पुढील प्रश्न. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत माहिती किती तासांत कळविणे बंधनकारक आहे? पर्याय क्रमांक 1, 15 तास. पर्याय क्रमांक 2, 24 तास. पर्याय क्रमांक 3, 48 तास. आणि पर्याय क्रमांक 4, 20 तास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 48 तास. पुढील प्रश्न. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1, पुणे. पर्याय क्रमांक 2, नागपूर. पर्याय क्रमांक 3, वसई. आणि पर्याय क्रमांक 4, गोरेगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोरेगाव मुंबई येथे SRPFचं मुख्यालय आहे. आणि SRPFची स्थापना 6 मार्च 1948ला पुरंदर येथे झाली. पुढील प्रश्न. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग तपास करतो? पर्याय क्रमांक 1, CID. पर्याय क्रमांक 2, SID. पर्याय क्रमांक 3, LCB. आणि पर्याय क्रमांक 4, ACB. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ACB म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो. पुढील प्रश्न. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1, नागपूर. पर्याय क्रमांक 2, हिंगोली. पर्याय क्रमांक 3, जालना. आणि पर्याय क्रमांक 4, लातूर. गट क्रमांक 12. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिंगोली. नागपूर इथं गट क्रमांक 4 आणि 7 आहे. जालना इथं गट क्रमांक 3 आहे. आणि लातूरला आता नवीन गट तयार होत आहे, त्याला मान्यतासुद्धा मिळालेली आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? पर्याय क्रमांक 1, पोलीस शिपाई. पर्याय क्रमांक 2, पोलीस नाईक. पर्याय क्रमांक 3, लान्स नाईक. आणि पर्याय क्रमांक 4, पोलीस हवालदार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. लान्स नाईक तर हे अगोदरपासूनच नाही आणि पोलीस नाईक हे आता काही वर्षांपूर्वी पद कमी करण्यात आलेलं आहे. पोलीस शिपायांना आता डायरेक्ट पोलीस हवालदार प्रमोशननं बनवलं जातं. पुढील प्रश्न. भारतीय पोलीस प्रशिक्षण संस्था कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. पर्याय क्रमांक 2, हैदराबाद. पर्याय क्रमांक 3, तेलंगणा. आणि पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तेलंगणा. तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस अकादमी प्रशिक्षण संस्था आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रकाशित होणारे मासिक कोणते? पर्याय क्रमांक 1, दहशत. पर्याय क्रमांक 2, पोलीस वार्ता. पर्याय क्रमांक 3, पोलीस मित्र. आणि पर्याय क्रमांक 4, दक्षता. हा पण प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला विचारला जातो आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दक्षता. पुढील प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता? पर्याय क्रमांक 1, पिवळा. पर्याय क्रमांक 2, सोनेरी. पर्याय क्रमांक 3, गडद निळा. आणि पर्याय क्रमांक 4, लाल निळा. हा सुद्धा प्रश्न भरपूर वेळा पोलीस भरतीला विचारला जातो
आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडद निळा. पुढील प्रश्न, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पर्याय क्रमांक 1 2 जानेवारी, पर्याय क्रमांक 2 21 जानेवारी, पर्याय क्रमांक 3 21 ऑक्टोबर आणि पर्याय क्रमांक 4 4 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे आहे आणि 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन आहे. पुढील प्रश्न, पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते? पर्याय क्रमांक 1 पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI, पर्याय क्रमांक 2 पोलीस निरीक्षक म्हणजेच PI आणि पर्याय क्रमांक 3 पोलीस उप अधीक्षक म्हणजेच DYSP आणि पर्याय क्रमांक 4 पोलीस शिपाई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोलीस निरीक्षक. कारण पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक अशी पदोन्नती होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 1 मे 1960, पर्याय क्रमांक 2 2 जानेवारी 1960, पर्याय क्रमांक 3 2 जानेवारी 1961 आणि पर्याय क्रमांक 4 1 नोव्हेंबर 1956. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 जानेवारी 1961. या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वज अर्पण केला. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना झाली. तर पर्याय क्रमांक 4 1 नोव्हेंबर 1956ला द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकाऱ्यांस अर्ज प्राप्त झाल्यानंतर किती दिवसात माहिती देणे बंधनकारक आहे? पर्याय क्रमांक 1 20 दिवस, पर्याय क्रमांक 2 30 दिवस, पर्याय क्रमांक 3 40 दिवस आणि पर्याय क्रमांक 4 60 दिवस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 दिवस. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवली जाते? पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन जीवन, पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन सतर्क, पर्याय क्रमांक 3 ऑपरेशन मुस्कान आणि पर्याय क्रमांक 4 ऑपरेशन बालपण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑपरेशन मुस्कान. पुढील प्रश्न, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 तेलंगणा, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. पुढील प्रश्न, SRPF रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? पर्याय क्रमांक 1 6 डिसेंबर, पर्याय क्रमांक 2 6 मार्च, पर्याय क्रमांक 3 6 नोव्हेंबर आणि पर्याय क्रमांक 4 6 जानेवारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 मार्च. 6 मार्च 1948ला SRPFची स्थापना झाली. पुढील प्रश्न, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 पर्यावरण, पर्याय क्रमांक 2 नक्षलवाद, पर्याय क्रमांक 3 दहशतवाद आणि पर्याय क्रमांक 4 ग्रीन इफेक्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नक्षलवाद. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर नक्षलवाद. आणि हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे उत्तर. भारतीय पोलीस दलातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? पर्याय क्रमांक 1 कांचन भट्टाचार्य, पर्याय क्रमांक 2 मीरा बोरवणकर, पर्याय क्रमांक 3 किरण बेदी आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
किरण बेदी. 1975ला किरण बेदी या भारतीय पोलीस दलातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. पुढील प्रश्न, नौदलाचे सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 एअर चीफ मार्शल, पर्याय क्रमांक 2 ॲडमिरल, पर्याय क्रमांक 3 चीफ कमांडर आणि पर्याय क्रमांक 4 स्क्वाड्रन लीडर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲडमिरल. पुढील प्रश्न, रेल्वे पोलीस म्हणजेच डॅश डॅश डॅश. पर्याय क्रमांक 1 GRP, पर्याय क्रमांक 2 SRP, पर्याय क्रमांक 3 RPF आणि पर्याय क्रमांक 4 ATS. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 RPF म्हणजेच रेल्वे पोलीस फोर्स. पुढील प्रश्न, भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? खूप वेळा हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 परराष्ट्रमंत्री, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक 4 संरक्षण मंत्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. पुढील प्रश्न, भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते? पर्याय क्रमांक 1 महावीर चक्र, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती पदक, पर्याय क्रमांक 3 परमवीर चक्र आणि पर्याय क्रमांक 4 वीर चक्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परमवीर चक्र. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे कारण हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ई-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? पर्याय क्रमांक 1 CCTNS, पर्याय क्रमांक 2 सरिता, पर्याय क्रमांक 3 वाहन आणि पर्याय क्रमांक 4 भूमी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 CCTNS. या CCTNSचं लॉंग फॉर्मसुद्धा लक्षात ठेवायचं आहे कारण खूप वेळा याचं लॉंग फॉर्म विचारलं जातं आणि त्याचं लॉंग फॉर्म काय आहे? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम म्हणजेच CCTNS. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दल कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? पर्याय क्रमांक 1 सामान्य प्रशासन, पर्याय क्रमांक 2 गृह, पर्याय क्रमांक 3 कृषी आणि पर्याय क्रमांक 4 महसूल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र पोलीस दल हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो आणि महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1962ला झाली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज प्रदान केला. पुढील प्रश्न, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणते दल कार्य करते? पर्याय क्रमांक 1 SRPF, पर्याय क्रमांक 2 CRPF, पर्याय क्रमांक 3 NSG आणि पर्याय क्रमांक 4 फोर्स 1. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फोर्स 1. पुढील प्रश्न, भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 CBI, पर्याय क्रमांक 2 मोसाद, पर्याय क्रमांक 3 रॉ आणि पर्याय क्रमांक 4 CID. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉ म्हणजेच रिसर्च अँड ॲनालायसिस विंग. पुढील प्रश्न, SRPF मध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही? पर्याय क्रमांक 1 पोलीस शिपाई, पर्याय क्रमांक 2 पोलीस हवालदार, पर्याय क्रमांक 3 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पर्याय क्रमांक 4 सहाय्यक पोलीस निरीक्षक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच API. आणि SRPFची स्थापना 6 मार्च 1948 पुरंदर या ठिकाणी झाली. पुढील प्रश्न, सातवाहनांची राजधानी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होती? हा सुद्धा प्रश्न खूप वेळा आलेला आहे पोलीस भरतीला. पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 बीड, पर्याय क्रमांक 3 नांदेड आणि पर्याय क्रमांक 4 पैठण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पैठण. आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न,
लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे अनुक्रमे कोणत्या भाषेत सुरू केली? पर्याय क्रमांक 1 मराठी व इंग्रजी, पर्याय क्रमांक 2 इंग्रजी व मराठी, पर्याय क्रमांक 3 बंगाली व मराठी आणि पर्याय क्रमांक 4 फारसी व इंग्रजी. केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे अनुक्रमे कोणत्या भाषेत सुरू केली? केसरी आणि मराठा. केसरी केलं मराठीमध्ये आणि मराठा इंग्रजी. मराठा हे वर्तमानपत्र लक्षात ठेवायचं की इंग्रजी भाषेमध्ये सुरू केलेलं होतं. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि यापुढेही आपण असेच दरवर्षी पोलीस भरतीला कुठे ना कुठे पेपरमध्ये आलेलेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.